दिनांक 25 मार्च 2025 रोजी ओझर पोलीस ठाणे येथे फिर्यादीने फिर्याद दिली की शिरसगाव पोलीस चौकी ओझर शिवार तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे फिर्यादी यांचे घरी एक अल्पवयीन पीडित मुलीवर एक अल्पवयीन मुलगा व त्याचे 4 अल्पवयीन मित्रांनी अतिप्रसंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास परीक्षार्थी पोलीस उपअधीक्षक अद्विता शिंदे मॅडम यांच्याकडे होता। सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला असता पीडित मुलीवर एकाच अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग केला असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू आहे। नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण श्री हरीश खेडकर यांनी मार्गदर्शन व दिलेल्या सूचनांप्रमाणे परीक्षार्थी उपअधीक्षक अद्विता शिंदे मॅडम, प्रभारी अधिकारी ओझर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी आज दिनांक 26 मार्च 2025 रोजी परीक्षार्थी उपअधीक्षक अद्विता शिंदे मॅडम, प्रभारी अधिकारी ओझर तसेच ओझर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलिमा डोळस, पोलीस निरीक्षक पुष्पा भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार चेतन संवत्सरकर, पोलीस हवालदार दीपक गुंजाळ, पोलीस हवालदार विश्वनाथ धारबळे, पोलीस शिपाई जितेंद्र बागुल, पोलीस शिपाई नितीन जाधव, पोलीस शिपाई राजेंद्र डंबाळे, पोलीस शिपाई भास्कर जाधव, हवालदार मालती जाधव, पोलीस हवालदार गवळी, शिपाई दहिवाते, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस हवालदार मयूर कांगणे, तनपुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे ASI सानप, पोलीस हवालदार काकड, पोलीस हवालदार वाघमोडे, पोलीस हवालदार देसले, पोलीस हवालदार नागपुरे, पोलीस हवालदार जगताप, पोलीस हवालदार टिळे, पोलीस शिपाई हेमंत गिलवेले, प्रदीप बैरम व गायकवाड यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन नमूद गुन्ह्यातील अल्पवयीन मुलास 24 तासाच्या आत ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे।